नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून खूपच मस्त असा नाश्ता बनवतोय. यासाठी इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं. यामध्ये 2 मोठे चमचे रवा घालायचा आहे. उपम्यासाठी जो आपण नेहमी रवा वापरतो तो जाड रवा इथे मी घेतला आहे. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे आता बारीक चिरलेला कांदा घालते. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. यानंतर अर्धा इंच आलं किसून यामध्ये घातलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यानंतर 1 चमचा यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. आपण यामध्ये दही घालत नाही आहोत, त्यामुळे आंबटपणासाठी इथे मी लिंबाचा रस घातला. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं. आता यामध्ये पाणी घालून आपण पीठ तयार करून घेऊया. सुरुवातीला मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. थोडं थोडं घालत हे पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे. खूपच कमी साहित्यामध्ये होणारी मस्त अशी नाश्त्याची रेसिपी आहे. आपल्याला हे घट्टसर असं पीठ तयार करून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं. तर इथे सगळं 1 वाटी पाणी मी घातलं आहे. याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून हे असं स्मूथ असं पीठ तयार करून घेतलं आहे. तर हे पहा, असं आहे हे पीठ. आता हे पीठ आपण झाकून ठेवूया आणि यामध्ये घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर इथे मी एक तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे. यामध्ये आता 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडली की इथे पाव चमचा जिरं घातलं. इथे आता मी गॅस बंद केला आहे. तेल जास्त गरम झालं होतं म्हणून. यानंतर इथे बारीक चिरलेला कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. कढीपत्ता आणि हिरवी मिरची तेलावरती परतून घ्यायचं आहे. मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत आपण परतून घेऊ. यानंतर यामध्ये मी पाव चमचा हिंग घातला. फोडणी तयार आहे. आता ही फोडणी आपण जे पीठ तयार करून घेतले त्यावरती घालायची आहे. तर यातल्या रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे आणि आधीपेक्षा हे घट्ट झालं आहे. आपल्या रेसिपीसाठी अगदी परफेक्ट आहे. तर 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 1 वाटी पाणी यामध्ये लागलं. जर पीठ हे तुम्हाला पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही 1 चमचा रवा आणखी घालू शकता. आता आपण जी फोडणी तयार केली आहे ती सगळी यामध्ये घालायची आहे. फोडणीमुळे आपली ही रेसिपी आणखीनच खमंग होते. या पिठापासून आपण अप्पे बनवणार आहोत. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता. किसलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची घालूनसुद्धा हे तुम्ही बनवू शकता. मी इथे आज प्लेनच बनवते. यामध्ये मी फक्त कांदा घातला आहे. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा यामध्ये इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता. सोड्यावरती थोडंसं पाणी घातलं. मिक्स करून घेऊया. आता याचे आपण अप्पे बनवूया. इथे मी अप्पे पात्र गॅसवरती गरम करत ठेवलं आहे. यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे. तेल पसरवून घेऊया. खूपच कमी साहित्यामध्ये होणारी अशी मस्त चवदार रेसिपी आहे.
आता यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद केली आहे मी. तर अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. नाश्त्यासाठी तुम्ही अगदी 10 ते 15 मिनटामध्ये ही रेसिपी तयार करू शकता. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे अप्पे 2 ते 3 मिनटं एका बाजूने भाजून घ्यायचे आहेत. इथे आता साधारण 3 मिनटं झालेत. आपण पाहूया. अप्पे छान फुगलेत. उलटून घेऊया. पाहू शकता खूपच मस्त रंग आलाय. तर इथे आता सगळे अप्पे मी उलटून घेते. आता पुन्हा झाकून ठेवून आपण हे 2 ते 3 मिनटं दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊ. तर 3 मिनटं दुसऱ्या बाजूने भाजून घेतलेत. मस्त असे आपले अप्पे तयार झालेत. आता सगळे अप्पे आपण काढून घेऊ. तर हे अप्पे तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता. इथे मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केलेत. अगदी पौष्टिक, झटपट होणारा आणि चवदार असा नाश्ता आहे. नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी. घरी असलेल्या साहित्यातून अगदी चवदार अशी रेसिपी तयार होते. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.